जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची दिल्लीमध्ये बैठक. जागा वाटपावर उद्या दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार. वंचित मवियातील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा, तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, नाव न घेता देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या मानदुखीवर बोट. 2019ला कट्यार पाठीत घुसरीचा प्रयोग झाला, मग 2022ला आम्ही प्रयोग केला, आता होती गेली कुठे. सत्तांतरावर फडणवीसांची नाट्य परिषदेतून फटकेबाजी. 2024 नंतर फडणवीसांना नाटकं आणि एकांकिकाच करायच्या आहेत, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघून घेऊ, मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर. शिवसेना आमदार पात्रतेवर 10 तारखेला निकाल काय, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चा. याच आठवड्यामध्ये आमदार पात्रतेवर निकाल येण्याची शक्यता. जरांगेंच्या आंदोलनावरून आंबेडकरांची भूमिका चर्चेत. आधी ज्यांचा अधिकार त्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची भूमिका, नंतर आरक्षणासाठी जरांगेंना वेगळं ताट घेण्याचा ओबीसी मंचावरून सल्ला. राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवत रुग्णवाहिकेला वाट करून दिली, टोल अधिकाऱ्यालाही झापलं. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा. भावना गवळींविरोधातलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार. TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. मंत्री शंभूराजे देसाईंना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ. शिंदे गटाचे तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावर कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रात्री उशिरा एक जण ताब्यात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका. भाजपच्या प्रवक्त्यांसह विविध सेलच्या आज बैठका. बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मार्गदर्शन करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेणार. 12 जानेवारीला मोदींचा नाशिक दौरा. मुंबई पोलीस दलातील 8 महिला पोलिसांकडून बलात्काराचा गंभीर आरोप. पोलीस उपायुक्तासह आणखी 3 अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याची तक्रार. 8 महिला पोलिसांचं पोलीस आयुक्त, सीएम, डीसीएम यांना पत्र. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी. नागपुरातील रामन विज्ञान केंद्र उडवण्याची मेलद्वारे धमकी. मात्र पोलिसांच्या सर्च मोहिमेमध्ये काहीच आढळलं नाही. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत. 22 जानेवारीपर्यंत नव्या जलवाहिन्यांचं काम सुरू राहणार. शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबानं होणार पाणी पुरवठा. मोदींबद्दल अपमानास्पद टीका करणारे मालदीवचे 3 मंत्री निलंबित. मोदींनी लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना दिल्यानं मालदीवच्या मंत्र्यांकडून वर्णद्वेषी टीका. विविध क्षेत्रांमधून टीकेची जोड उठल्यानंतर मालदीव सरकारकडून मंत्र्यांचं निलंबन. मालदीव नको, लक्षद्वीपला चला. सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड. मालदीवमधील मंत्र्यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियात चर्चा.